होळी आणि पुरणपोळी यांचं नातं ना जसं असं जन्माजन्माचं आहे असं वाटतं. होळी असली की पुरणपोळी होत नाही असं कधीच होत नाही. प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीनेच होळीचा सण साजरा केला जातो. आज आपण अशीच परिपूर्ण थाळीभर महाराष्ट्रीयन पुरणपोळीची थाळी बघणार आहे आणि छान ही थाळी कमी पदार्थ असले तरी सुबक असणार आहे. मस्त अशी गुलगुलीत गव्हाच्या पिठाची पुरणपोळी, झणझणीत आमटी, तांदळाची खीर, तोंडी लावायला मेथीची भाजी, कुरडई, पापडी आणि घोसाळ्यांची भजी. हे असा आजचा आपल्या थाळीमध्ये पदार्थ बनणार आहे. सगळ्यात पहिलं कुकरला पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद थोडीशी, 1 चमचा तेल घालून पाणी गरम करायला ठेवलेले आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी गरम झालं की त्यामध्ये डाळ शिजायला लावायची. 5 शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे डाळ चांगली शिजते. त्यापेक्षा जास्त घेऊ नका. आता आमटीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मसाला बघूया. 1 चमचा धने घेतलेले, पांढरं तीळ, खसखस, बडीशेप, जिरे, फुटाणा डाळ, बेडगीच्या 2 मिरच्या घेतलेल्या आणि खडा मसाला, खोबऱ्याचा कीस, टोमॅटो, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचे दांडे घेतलेले पाठीमागचे, कढीपत्ता. नैवेद्याची थाळी बनवत असेल तेव्हा आपण शक्यतो कांदा लसूण वापरत नाही, म्हणून इथे आपण कांदा लसूण वापरत नाही आहे. सगळ्यात पहिला खडा मसाला भाजून घ्या आणि नंतर खोबऱ्याचा कीस त्यामध्ये भाजून घ्या. खोबऱ्याचा कीस चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या, म्हणजे आमटीला जो कलर असतो, तरी असते, ती चांगली लाल रंजक येते. नंतर टोमॅटो घाला, बाकीचे जे आपण घेतलेले मसाल्यासाठी ते घाला, थोडंसं मीठ घाला, 1 पळीभर तेल घाला आणि चांगलं शिजवून घ्या. मसाला व्यवस्थित आपण भाजून शिजवून घेतला, गार झाला की सगळ्यात पहिलं कोरडे मसाले वाटून घ्या, म्हणजे व्यवस्थित त्याची पूड बनते आणि वाटायला जास्त त्रास होत नाही. नंतर जो आपला ओला मसाला आहे टोमॅटोचा, तो यामध्ये घालायचा आहे आणि आवश्यकता वाटेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण माहीत असतो संसारिक बायका, थोडंही तेलाचा एखादा पदार्थ असेल, कढईला तेल जरी चिटकलं असेल तर वाया जाऊन देत नाही. कढई थोडीशी धुतली आहे आणि ते पाणी वाटताना वाटले. तडका देऊन घेऊया. आपली डाळ शिजलेली आहे, कुकर गार होतोय तोपर्यंत मसाला चांगला परतून घेऊया. पळीभर तेल घालायचे, जिरी मोहरी घालून घ्यायचं, बेडगीचं लाल तिखट पहिलं तेलात घालायचं आणि पटकन केलेलं वाटण त्यामध्ये घालायचं, म्हणजे मसाला जळत नाही. आणि नंतर बाकीचे मसाले यामध्ये घालायचं. यामध्ये फक्त मी कोणते मसाले घातलेले, खडा मसाल्यांचा जो मसाला केलेला असतो मिक्स मसाला तो घातला आहे, थोडी धने पावडर घातली, हळद हिंग घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि केलेलं वाटण मीठ घालून चांगलं झाकण ठेवून परतायला ठेवायचं. डाळ कुकर गार झाला, डाळ वेळून घेतलेली आहे एका चाळणीमध्ये. मसाला पण तुम्ही बघू शकताय, छान तेल सुटलेले. त्यानंतर गरम गरम वेळलेलं पाणी यामध्ये घालायचं आणि कोमट पाणी आपल्याला जर घालायचं असेल एक्स्ट्रा तर कोमट पाणी घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं, तरी जी असते ना ती खूप छान जबरदस्त येते. कोथिंबीर घाला, चवीप्रमाणे वाटलंच तर मीठ घाला, उकळी घ्या, 10 मिनटं उकळते ठेवा. आमटी बनवून तयार झालेली. कलर तुम्ही बघू शकताय, तरी इथे बघू शकता एकदम जबरदस्त आलेली. आता पुरण करून घ्या. आमटी बनवून झालेली आहे, आता पुरण बघूया. आता हे गरम असतानाच आपल्याला मॅचरने चांगला हटवून घ्या, नाहीतर तांब्याने हटवून घ्या आणि मग सगळ्यात शेवटी त्यामध्ये गूळ, विलायची, साखर, थोडीशी सुंठ पावडर, थोडीशी जायफळ पावडर, चिमूटभर मीठ घालायचे. परत एकदा पुरण चांगलं हटवून घ्यायचे, म्हणजे पुरण चांगलं बारीक होतं बघा. पुरण वाटताना जास्त मेहनत घ्यावं लागत नाही जर इथे तुम्ही जास्त मेहनत घेतली तर. आणि गॅसवरती कढई ठेवायची, पुरण एकदम सुक्क होईपर्यंत हलवत राहायचं, परतून घ्यायचं. एकदा सुक्क झालं की कढई खाली ठेवायची आहे, गॅस बंद करायचा आहे आणि मग पुरण आपल्याला गार होऊन द्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकताय छान
पाणी जे असतं पाकाचं, गुळाचं आणि साखरेचं वितळलेलं सुकलेले, थोडंसं गार करायला ठेवलं होतं असं हवेवरती खिडकीजवळच. पटकनी गार झालेलं आहे, थोडंसं कोमट आहे, हाताला सोचवेल एवढं तरी गरम आहे. चाळणी घेतलेली आणि चाळणीतून हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं. आता मी नेहमी ही चाळणी वापरते आणि ह्या चाळणीतून पुरण वाटून घेत असते, जेणेकरून पुरण चांगलं मोकळं पडतं. मागे मला एक कमेंट आली होती की ही पिठाची चाळणी आहे का? तर हो, ही पिठाची चाळणी, ज्यामधनं मी आता जवळजवळ 3-4 वर्ष झालं त्यातनंच पुरण मी वाटून घेत असते. पुरण वाटून घेतले, एका ताटामध्ये वतून ठेवायचं, जरासं सुकतं म्हणजे ओलसरपणा कमी होतो. पीठ घेऊया मळून. फक्त इथे गव्हाचं पीठ घेतलेले, चिमूटभर यामध्ये हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाची टिप सांगू का तुम्हाला, एकदम गुलगुलीत अशी जर पुरणपोळी पाहिजे नसेल ना, तर पिठाच्या जागी तुम्ही इथे पीठ मळताना ते पाण्याच्या जागी जर तुम्ही दूध वापरलं ना, छान पुरणपोळी येते. नक्की एकदा करून घ्या. गव्हाचं पीठ असलं आणि पुरणपोळी गव्हाच्या पिठाची बनवायची असेल ना, तर यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण आहे ना जास्त वापरायचं आहे आणि पीठ आपल्याला असं हलकं सैलसर मळायचं आहे, घट्ट अजिबात मळायचं नाही. असं हातात घेतलं की पीठ आपसूक असं ताणलं पाहिजे, इतकं आपल्याला ते मळून हलकं करायचं आहे, जरासं जोर लावून मळायचं आहे आणि पीठ साधारणतः अर्धा तास तरी भिजायला ठेवायचं. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका आणि लवकर गव्हाचं पीठ मळून ठेवू नका, कारण गव्हाचं पीठ हे शेवटी काळं पडतं. झाकून पीठ साईडला ठेवू. मेथीची भाजी बनवून घेऊ. आता नैवेद्याची थाळी बनवत असताना मेथीची किंवा बटाट्याची भाजी ही आवर्जून केली जाते. फार महत्त्व आहे ह्या भाजीला. इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जिरी घातलेली आहे, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तेलात परतून घ्यायचं. चांगली धुवून निथळून घेतलेली आणि भाजी घालून घ्यायची. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. झाकण न ठेवताच आपल्याला 5-6 मिनटं शिजवून घ्यायची किंवा थोडा 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं. भाजीचा कलर बदलत नाही, हिरवीगार राहते, हे लक्षात घ्या. भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. आता आपण बनवून घेऊया खीर. तांदळाची खीर होळीच्या दिवशी पौर्णिमा असते. तांदळाची खीर खिरीचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो. लक्ष्मीला सुद्धा तांदळाची खीर बनवली जाते, म्हणून मी शक्यतो तांदळाची खीर बनवत असते. तांदूळ मुठभर पहिलं भिजत घातलं तर ओलं खोबरं घ्यायचं आहे, पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे. पहिलं दूध न घालताच वाटून घ्यायचं आणि नंतर दूध घालून एकदम फाईन पेस्ट करतो ना तसं खोबरं वाटून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ. तांदूळ सगळ्यात शेवटी घालायचे, कारण तांदूळ आपल्याला रवळसर असं वाटून घ्यायचं असतं. ड्रायफ्रूटसुद्धा मी यामध्येच घातलेले, कारण ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला थोडेसे असे भरड काढतो असे आपल्याला तांदूळ आणि ड्रायफ्रूट वाटून घ्यायचे. अर्धा लिटर दूध इकडे मी उकळायला ठेवलं होतं. उकळी आली की मग आपल्याला यामध्ये केलेलं वाटण घालायचं, म्हणजे खीर चांगली होते, तांदूळ व्यवस्थित शिजला जातो. 1 चमचा तूप घालून घेतलेले, विलायचीची पावडर यामध्ये घालायची, अगदी थोडीशी जायफळ पावडर घालायची आणि सगळ्यात शेवटी यामध्ये साखर घालायची, म्हणजे दूध असल्यामुळे फुटत नाही. सगळ्यात शेवटी उकळी आली की मग साखर घालायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 10 मिनटं तरी बारीक गॅसवरती खीर उकळती ठेवायची, म्हणजे तांदूळ जे असतं आपलं ते चांगलं शिजलं जातं. तर इथे बघू शकता छान घट्टसरपणा आला आहे. सगळ्यात शेवटी मी इथे केशर घालून घेतलेले. इथे झाली आपली ही मस्त अशी तांदळाची खीर. आता पुरणपोळी बरोबर पाहिजे ना, त्यामुळे मी जास्त घट्ट नाही बनवली, थोडीशी पातळ बनवून घेतलेली. आता इथे भजी बनवून घेऊया. भजी, भाजी, पापड पुरणपोळीच्या थाळीमध्ये असतंच. आलं घेतले, जिरे घेतली, हिरवी मिरची घेतली, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि केलेलं मिरचीचं वाटण, म्हणजे हा ठेचा एका पाणी घालायचं आणि हे पाणी आपल्याला
एका भांड्यात काढून घ्यायचं. नंतर यामध्ये तुम्ही थोडी कोथिंबीर घाला, चिमूटभर हळद घाला, चिमूटभर हिंग घाला, चिमूटभर सोडा घाला, ओवा घाला आणि बेसन पीठ घाला, मीठ चवीप्रमाणे घाला. व्यवस्थित पीठ असं खलवून घ्या, पाणी घालून घ्या आणि खलवून घ्या या पद्धतीने, जेणेकरून आपण ज्याची पण भाजी बनवणार आहे ती भाजी व्यवस्थित सॉफ्ट आली पाहिजे. अशी वाताड वगैरे किंवा खाताना गुदारा वगैरे बसला नाही पाहिजे. त्यासाठी या पद्धतीने पीठ इथे बनवून घेतले. आज घोसाळ्यांची भाजी बनवते. एक घोसाळं घेतलेले, चांगलं धुवून पुसून घ्यायचं आणि याच्या चकत्या या पद्धतीने पाडून घ्यायच्या. जास्त पातळ पाडू नका आणि जास्त जाडही नका. थोडंसं मीठ लावा, कारण घोसाळं आहे ना आळणी असतं. असं मिठामध्ये चोळून घेतलं की खाताना भजी आळणी लागत नाही किंवा घोसाळं जे आहे ना ते आळणी लागत नाही. आता जे पीठ खलून घेतलं होतं त्यामध्येच आपण लगेच घोसाळी चिरली की लगेच बनवायला घ्यायची आहे. घोसाळ्यांना पाणी सुटतं, काळी पडतात, म्हणून चिरून अगोदर ठेवायची नाही. चिरली की लगेच बनवायला घ्या. तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं पुरेसं गरम झालं की तेलात बसतील एवढीच घोसाळीची भजी तेलामध्ये सोडा आणि चांगली अशी कुरकुरीत सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. तर ही झाली आपली इथे मस्त टम फुगलेली खुसखुशीत अशी आपली घोसाळ्यांची भजी बनवून आपली ही तयार झालेली. आता घेऊया पुरणपोळी बनवायला. पुरणपोळी बनवताना गव्हाच्या पिठाला तेलाचा हात लावायचा चांगला, परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि मग पुरणपोळी बनवायला घ्यायची. पुरणसुद्धा हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे. जास्त चिवट वगैरे पुरण अजिबात ठेवायचं नाही. तर असं मोकळं पुरण झालं पाहिजे. लिंबाच्या मोठं जेवढं लिंबू असतं तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा घ्या. त्यामध्ये तुम्हाला गुबगुबीत किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पुरण भरा. व्यवस्थित उंडा तयार करा हातावरतीच. नंतर हाताने चांगला असा थापून घ्या. पिठी इथे मात्र तुम्हाला मैद्याची वापरायची आहे. जर तुम्ही नवीन असाल, पुरणपोळी अशी तुमची सरकत नसेल, तर तुम्हाला इथे पिठी मैद्याची वापरायची. आता मला इथे पुरणपोळी बनवण्याची सवय झालेली आहे, त्यामुळे मी इथे गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे पुरणपोळी लाटताना. पण तुम्हाला मात्र लाटताना जर पुरणपोळी पुढे सरकत नसेल तर मैद्याच्या पिठाचा वापर करायचा पिठी म्हणून. पुरणपोळी भाजताना गव्हाच्या पिठाची पुरणपोळी लाटताना कडेने लाटायची आणि सगळ्यात शेवटी मधी लाटायची. दुसरी गोष्ट म्हणजे ही गव्हाचं पीठ असल्यामुळे पुरणपोळी तुम्हाला जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची. पुरणपोळी भाजताना हलकासा तवा गरम करायचा आहे आणि मग पुरणपोळी त्यावरती घालून घ्यायची आहे. पुरणपोळी सुरुवातीला तेल लावायच्या अगोदर अशी गवळी गवळीच उलटून घ्यायची आहे. तेल तूप तुम्हाला काय लावायचं ते लावायचं चांगलं चपचपीत आणि मग खरपूस भाजून घ्यायची. म्हणजे तिला जी चव असते गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळीची ती पिठळसर अशी लागत नाही. आणि पुरणपोळी भाजताना एकदा तव्यावरती पुरणपोळी घातली की गॅस मोठा करायचा आहे आणि मग पुरणपोळी इथे भाजायची. म्हणजे पुरणपोळी वातड होत नाही, चांगली टम फुगते आणि मऊ लुसलुशीत होते. तर इथे छान अशी खरपूस पुरणपोळी भाजून घेतली आहे. गरमागरम तव्यावरची ताटावरती ठेवून घेतलेली आहे. भात नेहमीप्रमाणेच आपला घालून घेतलेला आहे, जो सगळ्यांना माहिती आहे. झणझणीत तर्रीभात आमटी इथे बघू शकता. मस्त अशी केशर घालून केलेली तांदळाची खीर इथे बनवून घेतलेली आहे. खुसखुशीत अशी घोसाळ्यांची भजी, हिरवीगार कलर न बदलता मेथीची भाजी आणि मस्त कुरकुरीत कुरडई पापडी. अशा पद्धतीने आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची थाळी